नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे जे इम्पॉर्टंट 1 इयरचे करंट अफेअर होते, या सगळ्या करंट अफेअरला डील केलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमीचे जे 1 इयरचे करंट अफेअर आहे, जे की आपल्याला पी-वाय-क्यू लिंक्सवरून माहीत पडतात, की आपण कशाप्रकारे कोणत्या दिशेने आपण करंट अफेअरचा अभ्यास केला पाहिजे आणि रिव्हिजन पर्पजसाठी कोणचे करंट अफेअर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे सगळे करंट अफेअर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण यानेच मला मोटिवेशन मिळते, की मी अजून असेच क्वालिटी कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड एग्रीमेंट. आता हे बघा, हे एक 16th फ्री ट्रेड एग्रीमेंट होतं. इट वॉज बिटवीन इंडिया अँड यूके ऑन 24 जुलै 2025. आता एक प्रश्न असा येऊ शकतो, की फ्री ट्रेड एग्रीमेंट हे कोणत्या कंट्रीज सोबत आहे? तर बघा, एशियन कंट्रीज जे आहेत त्यांच्यासोबत आहे. त्यासोबतच आइसलँड, लिचेस्टेन, नेक्स्ट नॉर्वे, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया, जपान, भूतान, श्रीलंका, UAE, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशियस. आता हे कंट्रीज जे आहे, हे कंट्रीज आठवून ठेवणं गरजेचं आहे. कारण फ्री ट्रेड एग्रीमेंट हे कोणत्या कंट्रीज सोबत आहे, असा हा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हे कंट्रीज माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर हे होती रिगार्डिंग फ्री ट्रेड एग्रीमेंट. नेक्स्ट आपण जाऊया ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. आता हे याला पब्लिश कोण करते? UNCTAD. ओके. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेची आहे, की पब्लिश कोण करते, कोणची रिपोर्ट. एक मी रिपोर्ट आणि इंडायसिसवरचा एक अजून व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्यात तुम्हाला रिपोर्ट आणि इंडायसिस जे सगळे इम्पॉर्टंट आहेत, ते सगळे मी या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. तर तुम्ही त्या व्हिडिओला पण नक्की बघा. तसं या व्हिडिओमध्ये आपण जे इम्पोर्टंट इकॉनॉमीच्या रिलेटेड रिपोर्ट असेल किंवा काही इंडेक्सेस असेल, ते या व्हिडिओमध्ये आपण घेत चालूच. ओके. तर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट याला कोण रिलीज करते? UNCTAD. नेक्स्ट इट इट इज अबाउट द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फॉरेनमधले जे लोक आहेत, ते आपल्या इंडियामध्ये इन्व्हेस्ट कसे करत आहे किंवा कोणत्या प्रमाणात करत आहे, हे याबद्दलची रिपोर्ट सांगते. हायेस्ट FDI रिसिव्हड इज फ्रॉम USA. हायेस्ट कुठून आलेला आहे FDI? USA पासून. आणि कोणत्या स्टेटमध्ये हायेस्ट FDI आलेला आहे? तर सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे महाराष्ट्र, सेकंड नंबरवर आहे कर्नाटका, थर्डवर आहे दिल्ली, फोर्थवर आहे गुजरात आणि फिफ्थवर आहे तमिळनाडू. आता बघा, पहिल्या नंबरवर महाराष्ट्र असल्याच्याने आपल्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त FDI रिसीव्ह करणारा स्टेट कोणचा आहे? महाराष्ट्र. इंडियाचा FDI रिपोर्टमध्ये रँक कितवा आहे? 15वा. ओके. आता सेक्टर वाईज जर आपण बघितलं, की सेक्टर वाईज FDI हे कोणत्या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त येते? सगळ्यात जास्त येते सर्व्हिस सेक्टरमध्ये. नंतर कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सर्व्हिसेसमध्ये आणि नंतर ट्रेडमध्ये. तर हे अशा प्रकारची क्रोनॉलॉजी होती या सर्व्हिस सेक्टरची. ओके. ओके. सॉरी, सेक्टर्सची हे क्रोनॉलॉजी होती. तर तुम्हाला हे पण माहिती असणं गरजेचं आहे. याच्यातला पहिला कोण आहे? आपला महाराष्ट्र. नेक्स्ट इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन. आता याला रिलीज कोण करते? वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक रिलीजेस इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन. आता हे पहिली किती होती? $2.15 पर डे ॲट पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटी काय असते, हे मी तुम्हाला सांगून देतो. जसं की आपल्या इंडियामध्ये आपण समजा कोको कोला घेत आहे, याची प्राइस पडत असेल ₹30 आणि USA मध्ये आपण गेलो, तिथे जाऊन आपण कोको कोला घेत आहे, याची प्राइस पडत आहे आपल्याला $2. तर म्हणजे ₹30 हे $2च्या बरोबरीत झालेलं आहे ना. म्हणजे आपण पर्चेस जे करू राहिलो, पर्चेसिंग व्हॅल्यू जी येऊ राहिली कमोडिटीजची, ते जर इक्वल येत असेल, तर म्हणजे आपण कसं $1 इज इक्वल्स टू ₹80 पकडतो. पण हे रिअलमध्ये नाही आहे. म्हणजे हे रिअलमध्ये एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये आहे. पण जेव्हा आपण पर्चेस करायला जातो कोणची गोष्ट, हे एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये येते. पण आपण कोणची गोष्ट पर्चेस करायला चाललो, जसं कोको कोला आपण पर्चेस केला USA मध्ये, तो $2चा पडला आपल्याला आणि इंडियामध्ये तो ₹30 ची बॉटल भेटू राहिली. तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी काय आहे? दोन करन्सीजची. USA झाला ₹2 आणि ₹30 आपल्या इंडियामध्ये हे भेटू राहिलं. तर $2 इज इक्वल्स टू ₹30. ही झाली आपली पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. हे एक जस्ट एक्झाम्पल देऊन सांगितलं मी. इतकी व्हॅल्यू नाही आहे. जस्ट एक्झाम्पल पुरती तुम्ही हे लक्षात ठेवा. ही पर्चेसिंग पॉवर पॅरिटी हे कमोडिटीजला पर्चेस करण्याच्या वेळेस जे व्हॅल्यू येते, त्याच्या रिलेटेड असते. तर आधी किती होतं हे? $2.15 पर डे. आता किती आहे? $3 पर डे फ्रॉम द डाटा ऑफ 2021. ओके. 2021ला हा बेस इयर पकडला गेलेला आहे आणि $3 पर डे ॲट पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. ओके. नेक्स्ट, बेस्ट कस्टमर बँक इन द वर्ल्ड इज अवर SBI. आता हे कोणी सांगितलं आहे? ॲज पर ग्लोबल फायनान्स. ॲज पर ग्लोबल फायनान्स, SBI इज द बेस्ट कस्टमर बँक इन द वर्ल्ड. नेक्स्ट इज अबाउट न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँक याचं हेडक्वार्टर कुठे आहे? शेंघाई, चायनामध्ये. प्रेसिडेंट कोण आहे? दलिमा रुसेफ. आणि हे इट इज ऑल्सो कॉल्ड एज ब्रिक्स बँक. टोटल 13 मेंबर्स आहे इन्क्लुडिंग इंडिया. आता
आपल्याला एक इम्पोर्टंट पॉइंट हा आहे इथं, की आपलं जे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, याच्यात इंडोनेशिया आणि अल्जेरिया हे 2 न्यू मेंबर ॲड केले गेले. ओके. आता याच्यात फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ न्यू डेव्हलपमेंट बँक कोण होते? के.व्ही. कामत. ओके. तर हे इम्पोर्टंट पॉइंट होते रिगार्डिंग न्यू डेव्हलपमेंट बँक. आता बघा आपण जे पण इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत ज्यांच्यावरून प्रश्न बनू शकतात आपण तेच पॉइंट डिस्कस करत आहे. त्याच्या बॅकग्राऊंडमधला जो थिअरी पार्ट आहे, आय होप तुम्ही सगळ्यांनी हा कव्हर केलाच असेल. नेक्स्ट आपण बघूया बल्गेरिया या कंट्रीनी युरो करन्सीला एक्सेप्ट केलाय. हा एक पॉइंट होऊन जातो. म्हणजे इतका इम्पोर्टंट नाही आहे, पण एक तुम्ही लक्षात असू द्या, की युरो करन्सी आपण ब्रिक्स करन्सी घेऊन यायचा प्रयत्न करत आहे ना डॉलरला टॅकल करायला. त्यामुळे युरो करन्सी हे पण खूप न्यूजमध्ये चालत आहे. तर बल्गेरिया जे कंट्री आहे यांनी ही युरो करन्सी एक्सेप्ट केली आहे. नेक्स्ट रेपो रेट 50 पॉइंट लेस झालेला आहे. म्हणजे तो आता किती आहे? टोटल 5.50. ओके. रेपो रेट किती आता 5.50 म्हणजे हा किती होता 6 होता. तर आता हा 5.50 झालेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक याला पब्लिश कोण करते? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. आता वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या हिशोबाने जी इंडियाची इकॉनॉमी दाखवलेली गेलेली आहे, ती किती आहे? $4.19 ट्रिलियन डॉलर्स. आता याच्यात फर्स्ट नंबर कोणाचा आहे? USAचा. सेकंड कोण आहे? चायना. थर्ड कोण आहे? जर्मनी. फोर्थ कोण आहे? इंडिया. फिफ्थ कोण आहे? जपान. सिक्स्थ कोण आहे? UK आणि सेव्हन्थ कोण आहे? फ्रान्स. असे हे क्रोनॉलॉजी आहे. यांना पण तुम्ही आठवून ठेवा. फर्स्ट कोण आहे? USA. सेकंड चायना. थर्ड जपान आणि फोर्थवर कोण आहे? इंडिया. टॉप 5 तरी तुम्ही आठवून ठेवा. नेक्स्ट न्यू नवरत्न आपल्याला बघायला मिळते. IRCTC आणि IRFC. आपलं रेल्वेचं आणि नेक्स्ट रेल्वे फायनान्स. ओके. तर हे 2 नवीन नवरत्न आहे. नेक्स्ट वन स्टेट वन RRB रिजनल रूरल बँक. आता टोटल इंडियामध्ये किती आहे? टोटल पहिले बघा 43 होते. 43च्या अराउंड होते आणि ते आता रिड्यूस करून किती झालेले आहे? 28 RRBs झालेले आहे. वन स्टेट वन RRB या स्कीममुळे. ओके. आता RRB इज व्हॉट इट वॉज एस्टॅब्लिश्ड थ्रू RRB ॲक्ट ऑफ 1975 थ्रू नरसिम्हा कमिटी. आता याच्यात स्टेक कसा असते? तर 50% जो असते, तो कोणाचा असते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 15% स्टेट गव्हर्नमेंटचा असते आणि 35% स्पॉन्सर्ड जे बँक असतात त्यांचं असते. नेक्स्ट आपण बघूया चेंज इन MSMEs कॅटेगरायझेशन. आता MSMEची कॅटेगरायझेशन होते जसं की मायक्रो, स्मॉल, मीडियममध्ये. आता यांची जी पहिले बघा करंट इन्व्हेस्टमेंट होती, ते पहिले किती होती? 1 सीआर, 10 सीआर आणि 50 सीआर. आता ते रिवाईज झालेली आहे फ्रॉम 1 फेब्रुवारी 2025. तर ते कितीपर्यंत झालेली आहे? 2.5 सीआर, 25 सीआर आणि 125. आता आठवून कसं ठेवायचं? 2.5 इंटू 10 केलं की 25. त्याच्यावर 1 जोडून टाकले की 125. ओके. या प्रकारे तुम्ही आठवून ठेवा. नेक्स्ट टर्नओव्हर पहिले किती होते? 5 करोड, 50 करोड आणि 250 करोड. आता ते किती झाले? 10 करोड, 100 करोड आणि 500 करोड. तर तुम्ही यांना इकडं आठवून करून घ्या. हे होतं चेंज इन MSMEs कॅटेगरायझेशन. यांच्यावरून यांच्या कॅटेगरीवरून डायरेक्ट प्रश्न बनतात स्टेटमेंट बेस्डवर. ओके. तर यांना तुम्ही बिलकुल इग्नोर करू नका. यांच्यावरून प्रश्न हमखास बनणारच आहे. तुम्ही या कॅटेगरायझेशनला आठवून ठेवून घ्या. नेक्स्ट GDP कॅल्क्युलेशनसाठी रिवाइज इयर जो बेस इयर असते. समजा किती होता तो 2011-12 होता ना. तर आता याला रिवाइज करण्याची प्लॅनिंग सुरू आहे. तर बेस इयर कोणता धरणार आहे आपण? 22-23 वाला. ओके. तर हे एक इम्पोर्टंट गोष्ट होऊन जाते आपल्यासाठी. नेक्स्ट पत्थर कथिया स्टोन आर्ट ऑफ बिहार हॅज गॉट GI टॅग. हे पण एक इम्पोर्टंट गोष्ट आहे. बिहारमधला कशाला भेटलं GI टॅग? पत्थर कथिया स्टोन आर्ट. 75th एनिव्हर्सरी ऑफ NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस. आता हे काय करते? इट कलेक्ट डाटा ऑन टॉपिक्स लाईक हाउसहोल्ड कन्झम्पशन, लेबर फोर्स, इंडस्ट्री सर्वे, ओके, अँड प्राइस स्टॅटिस्टिक. या सगळ्या गोष्टींवर डाटा कोण कलेक्ट करते? नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस NSSO. इट वॉज एस्टॅब्लिश इन 1950. त्याचे 75 इयर कंप्लीट झालेले. नेक्स्ट आपण बघूया मित्र डिजिटल प्लॅटफॉर्म. आता हे मित्र डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी एस्टॅब्लिश केलेलं आहे? कोणत्या ऑर्गनायझेशन थ्रू वर्क करते? हे सेबी. आता सेबीने याला एस्टॅब्लिश करवलेलं आहे आणि सेबीच्या अंडर हे वर्क करते. तर इट इज अ म्युच्युअल फंड ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टन्स प्लॅटफॉर्म. नेक्स्ट आपण बघूया छत्तीसगड हॅज बिकम द फर्स्ट स्टेट टू लिंक फॉरेस्ट इकोसिस्टम विथ ग्रीन GDP. हा पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याला पण तुम्ही लक्षात ठेवता. इथे स्टार मार्क करून ठेवा तुम्ही, की फर्स्ट स्टेट टू लिंक विथ ग्रीन GDP कोण आहे? फॉरेस्ट इकोसिस्टम टू लिंक विथ ग्रीन GDP छत्तीसगड. ओके. फादर ऑफ हॉर्टिकल्चर कोणाला म्हणतात? MH मोरे गौडा. ओके.
नेक्स्ट भारतमाला फेज 1 याची न्यू डेडलाईन दिली गेलेली आहे 27-28 मधली. ओके. 2027-2028 मध्ये. आता याला अप्रूव्ह कोणी केलं होतं? कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स विथ कॉस्ट ऑफ अप्रॉक्स $5.35 ट्रिलियन डॉलर्स. नेक्स्ट इट इज अंडर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. भारतमाला फेज 1 हा कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे असा हा प्रश्न येऊ शकतो. तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. नेक्स्ट जीआय टॅग. जीआय टॅग बघा नोडल एजन्सी कोणची आहे जीआय टॅगची? DPIIT मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर आहे आणि याची व्हॅलिडिटी किती असते? 10 इयर्सची. इट इज ग्रांटेड ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स अँड कोणत्या ऍक्ट थ्रू आहे हे? रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1999. 7 गुड्स हॅज बीन गिवन जीआय टॅग फ्रॉम ओडिसा. त्याच्यातले हे 7 गुड्स आहे. तुम्ही यांच्याशी गो थ्रू करून घ्या. आता यांना पाठ करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी इथे स्टार मार्क करून देतो तुम्हाला. याच्यातले काही पेंटिंग आहे का डोंगरिया ट्राईब रेड विवर अँड्सची चटणी आहे. त्यासोबतच जीरा राईस आहे, कोपरूट, काला जीरा राईस, ओडिसा खजुराहो गुड. ओके. खजुरिया गुड दॅट इज नॅचरल स्वीटनर. नंतर एक ब्रिंजलची इथं व्हेरायटी आहे त्याला पण जीआय टॅग मिळालेला आहे. आणि जे हे आहे स्वीट स्वीट फॉर्म ऑफ बफेलो मिल्क चीज त्याला पण इथे जीआय टॅग मिळालेला आहे. तर तुम्ही यांचे जे नेम्स आहे त्यांच्याशी गो थ्रू करून घ्या. थोडं आठवून ठेवायला डिफिकल्ट जाऊ शकते, पण एक आयडिया असू द्या की हे या प्रोडक्टला इथे जीआय टॅग मिळालेला आहे. इट इज ग्रांटेड बाय द जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री इन चेन्नई. कुठे आहे ही? चेन्नईमध्ये. हे काही पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर हे वर्क करते. हे 7 प्रोडक्ट आहे. यासोबतच काही अजून प्रोडक्ट आहे ते मी इथे तुम्हाला जेव्हा PDF शेअर करेल तेव्हा मी इथे लिस्ट डाउन करून ठेवेल. ते इतके इम्पॉर्टंट नाही आहे, पण एक आयडिया असू द्या की या जागेतून हे प्रोडक्ट आहे जीआय टॅग ज्यांना मिळालेला आहे. प्रश्न येऊ शकतो, आपण रिस्क नाही घ्यायची. मी तुम्हाला इथे लिस्ट डाउन करून देऊन देईल ती. आता हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट तुम्हाला आठवून ठेवणंच आहे. त्यामुळे इथे समजवण्यासारखं काही आहे नाही. म्हणून मी इथे लिस्ट डाउन करून देऊन देईल तुम्हाला. जेणेकरून तुम्हाला ईझी होऊन जाईल गोष्टी. नेक्स्ट आपण बघूया ग्रीन स्टील. ग्रीन स्टील काय? ग्रीन स्टील इज द स्टील मॅन्युफॅक्चर थ्रू इको फ्रेंडली टेक्निक अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अँड देअर इज नो यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स इन मॅन्युफॅक्चरिंग इट. जर असाही प्रश्न येऊ शकतो की ग्रीन स्टील मॅन्युफॅक्चर करता करता फॉसिल फ्युएल्सचा उपयोग होतो, तर असं नाही आहे. ग्रीन स्टील म्हटलेलं आहे ना आपण, तर फॉसिल फ्युएलचा इथं उपयोग होणार नाही आहे. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवून समोर चालायचं. नेक्स्ट नवचेतना फॉलो द न्यू एज्युकेशन पॉलिसीज. आता नवचेतना हे कोणत्या इयरच्या एजच्या मुलांसाठी आहे? 0 to 3 इयर्स. ओके. नवचेतना. नेक्स्ट इट इज इंट्रोड्यूस बाय नॅशनल फ्रेमवर्क ऑफ अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलेशन. ओके. आदर्श शिला. इट इज अ करिक्युलम framework for 3 to 6 year old children and it is under Ministry of Women Child Development. आता हे मिनिस्ट्रीज खूप इम्पॉर्टंट होऊन जातात, तर यांना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आता ही कोणाच्या अंडरमध्ये वर्क करते? इंट्रोड्यूस बाय. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. अँड इट इज अ 48 वीक्स करिक्युलम प्रोग्राम. नेक्स्ट गोल्ड्समॅन सेज दॅट इंडिया राईज ॲज इमर्जिंग सर्व्हिस फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडून सर्व्हिस एक्सपोर्ट खूप सगळ्यात जास्त सर्व्हिस एक्सपोर्टच होतो. तर सर्व्हिस सेक्टर इन इंडिया इज अबाउट 50% ऑफ इंडियाज GDP अँड सर्व्हिस सेक्टर इज प्रोड्युसिंग 340 बिलियन डॉलर्स in 2023 and is expected to be rise to $800 billion in 2030. Next, it is the largest, which is the largest service sector exporter and importer, that is USA. हे लक्षात ठेवणं गरजेचे आहे की लार्जेस्ट सर्व्हिस सेक्टरचा एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर कोण आहे? USA. एक्सपोर्ट सगळ्यात जास्त गुड कोण करते? चायना. आणि इम्पोर्ट कोण करते? USA. इंडिया एक्सपोर्ट ग्रोथमध्ये 3rd नंबरवर आहे आणि फर्स्ट नंबरवर कोण आहे? सिंगापूर. आणि सेकंडवर कोण आहे? आयर्लंड. सिन्स 2005 इंडिया 3rd नंबरवर आहे. फर्स्टवर सिंगापूर आणि सेकंडवर आयर्लंड आणि थर्डवर इंडिया. ओके. आता क्रिटिकल मिनरल रिसायकलिंग हा एक मुद्दा इम्पॉर्टंट येऊन जातो एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी दोघांच्या हिशोबाने. कारण बघा एन्व्हायरमेंटला हार्म होणारच आहे आपण क्रिटिकल मिनरल्सला एक्सप्लोअर करू तेव्हा. त्यासोबतच इकॉनॉमिक कंडिशन पण आपली तितकी चांगली असली पाहिजे की आपल्याजवळ एक्सप्लोरेशनचे इक्विपमेंट असले पाहिजे आणि त्यांना हार्नेस करता आलं पाहिजे. त्यामुळे क्रिटिकल मिनरल्सला
रिसायकलिंग करणं हा एक बेटर ऑप्शन आहे आपल्या गव्हर्नमेंटजवळ. जेणेकरून जे एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशन आहे ते पण कमी होईल आणि आपली इकॉनॉमिक जे कॉस्ट आहे ते पण कमी होईल. त्यामुळे आता जसे टार्गेटेड मिनरल्स जे आहे जसं की लिथियम, कोबाल्ट, कॉपर, ओके, ग्राफाईट, क्रोमियम अँड सिलिकॉन यांची रिसायकलिंग केली गेली पाहिजे. आता जसं मोबाईलमध्ये आपल्याला सिल्वर बघायला मिळते, गोल्ड बघायला मिळते, तर यांची रिसायकलिंग करू शकतो आपण त्या मोबाईलला प्रॉपरपणे डिकंपोज करून. तर हे रिसायकलिंगसाठीच इथे बढावा द्यायची कोशिश केली गेली आहे. नेक्स्ट, टू प्रमोट रिसायकलिंग ऑफ क्रिटिकल मिनरल्स म्हणजे तेच गोष्ट सांगितलेली आहे, की बढावा द्यावा लागणार आहे क्रिटिकल मिनरल्सला रिसायकल करायच्याबद्दल. नेक्स्ट इज अबाउट प्रोजेक्ट नेक्सस. RBI has signed agreement with Asian nation to join the project Nexus. आता याच्यात जे जसं आपण यू-पी-आय करत आहे, तर यू-पी-आय हे जसं इंडिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड या सगळ्या कंट्रीजमध्ये सीमलेसली चाललं पाहिजे. त्यामुळे हे जे प्रोजेक्ट नेक्सस आहे हे इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे अँड इट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ HUL ऑफ बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट जे आपलं BIS आहे, यांच्या थ्रू हा इनिशिएटिव्ह आणला गेलेला आहे. Next is about India to expand its rooftop solar with $240.5 million from ADB, Asian Development Bank. यांच्या मदतीने इंडियाला एक्सपांड करायचं आहे फ्रॉम इन्व्हेस्टमेंट टू $240.5 million. ओके, म्हणजे आपलं जर सोलर इन्फ्रास्ट्रक्चर यांना मजबूत करण्यासाठी हे ऑफर मांडली गेलेली आहे. नेक्स्ट इज अबाउट लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. आता बघा, हे थोडंसं टेक्निकल आणि इम्पोर्टंट होऊन जाते, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघायचं. आता इथे जे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे, इथे जेव्हा आपण विथड्रॉ करू तिथे आपल्याला इंडेक्सेशन सॉरी, एक मिनिट. जेव्हा आपण विथड्रॉ करू तिथे आपल्याला इंडेक्सेशन बेनिफिट पण मिळेलच. ओके. विथड्रॉ करायच्या वेळेस इंडेक्सेशन बेनिफिट मिळेल. इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय, की जसं आज जर ₹1 ची व्हॅल्यू ₹1 आहे. उद्या ₹1 ची व्हॅल्यू जे आहे ते कंपॅरिझनमध्ये ₹10 झाली. जसं पहिले ₹5 ची मॅगी किती यायची, ₹5 चा जो पार्लेजीचा बिस्किटचा पॅकेट होतं, ते किती यायचं ना आता बघा ₹5 च्या पार्लेजीच्या बिस्किटचं पॅकेट किती येतं. दोघांमध्ये फरक आहे ना. तर हे जे असं फरक येतो दोघांमध्ये बिकॉज ऑफ लाँग पिरियड ऑफ इयर्स. तर हे लाँग पिरियड ऑफ इयर्समध्येच इंडेक्सेशन बेनिफिट आपण काढू शकतो. तर इंडेक्सेशन बेनिफिट जेव्हा आपण विथड्रॉ करू ऑन लाँग टर्म कॅपिटल, देन वी विल गेट द इंडेक्सेशन बेनिफिट. आता when it is exceed 1 lakh, then LTCG tax is assessed on the asset at a value of 12.5%. म्हणजे जर तुमचा 1 लाखाचा असला तर 1 लाखाचा 12,500 तुम्हाला इथे व्हॅल्यू द्या, म्हणजे व्हॅल्यू हा टॅक्स पडेल ऑन लाँग टर्म कॅपिटल गेन्स. ओके. नेक्स्ट, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क फॉर वीक अर्बन एरियाज कमर्शियल बँक. ओके. UCBs असतात. जे वीक UCBs असतील त्यांच्यावर प्रॉम्प्ट करेक्शन ॲक्शन म्हणजे काय करायला जाईल, लक्ष ठेवलं जाईल. त्यांना मॉनिटर केलं जाईल फक्त, पण दे विल नॉट बी इन्क्लुडेड इन प्रॉम्प्ट करेक्शन ॲक्शन. आणि स्टार्ट कधीपासून होणार आहे? 1 एप्रिल 2025. नेक्स्ट, PM हॅज इनॉर्गरेटेड फर्स्ट कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट इन आसाम. ओके. फर्स्ट कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट इन आसाम. आता हे कुठे कुठे लागलेलं आहे? जोहरत, गुवाहाटी, बिरासागर अँड तिनुष्का. ओके. तर हे प्लेसेस इम्पॉर्टंट होऊन जातं, तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. नेक्स्ट, फर्स्ट ड्राय पोर्ट ऑफ बिहार, भाटिया. इट इज नियर द स्टेट कॅपिटल पटना. इट इज द एन इनलँड कंटेनर डिपोर्ट, inland intermodal terminal directly connected to the road, rail and seaport. अशा प्रकारे जेव्हा म्हणजे रोड, रेल आणि सीपोर्ट या तिन्हींना आपण हा इंटरकनेक्ट करू राहिला अँड इट इज ऑन द लँड. तर त्यामुळे याला ड्राय पोर्ट हे नाव दिलं गेलेलं आहे. इट इज अ ट्रान्सशिपमेंट ऑफ द सी कार्गो टू द इनलँड डेस्टिनेशन. आता जसं आपल्याला इंडियाचा लार्जेस्ट ड्राय पोर्ट कोणचा आहे? तुगलकाबाद इन दिल्ली. ओके. ICD तुगलकाबाद in Delhi. It is India's largest dry port. Next is about National Mission on Natural Farming. Natural farming म्हणजे काय, की विदाउट द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर ऑर एनिथिंग. पूर्ण आपण ऑर्गॅनिक इथं फार्मिंग करू याबद्दलचं हे सांगितलं गेलेलं आहे. तर इट इज अ स्टँड अलोन सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. सेंट्रल गव्हर्नमेंटने किती पैसे इथे इन्व्हेस्ट केलेले आहे?
1584 करोड आणि स्टेट गव्हर्नमेंटने किती केलेलं आहे? 897 करोड. सेंट्रल सेक्टर स्कीम असते आणि सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असते. सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणजे काय? की ज्याला 100% सेंट्रल गव्हर्नमेंटचा बॅकअप असेल. आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय? जे सेंट्रल गव्हर्नमेंट ज्याच्यात भागीदारी करते. अँड इट इज अंडर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर. ओके. फार्मिंगच्या रिलेटेड आहे, तर ॲग्रीकल्चरची मिनिस्ट्री असेल, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट इज अबाउट स्टेट डेव्हलपमेंट लोन्स. जसं ट्रेजरी बिल्स असते, हे सेंट्रल गव्हर्नमेंटला इश्यू केले जातात. ओके. सेंट्रल गव्हर्नमेंटला इश्यू केले जातात बाय आर-बी-आय. असे स्टेट डेव्हलपमेंट लोन्स असतात, हे स्टेट गव्हर्नमेंटसाठी इश्यू केले जातात. अँड इट इज सोल्ड in primary market as a normal auction and conducted by RBI. Eligible as the security in RBI under LAF, liquidity adjustment facilities. Okay. स्टेटची जे लिमिट आहे ते इट इज डिफाईन अंडर 293. ओके. ऑफ द 293 क्लॉज 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड ऑल्सो अंडर FRBM ॲक्ट अँड 3% ऑफ ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नाही तर असं होऊ शकते ना, स्टेट डेव्हलपमेंट लोनच्या अंदर स्टेट जे आहे ते किती पण लोन घेऊ शकते. म्हणेल की नाही आमचे पैसे संपले, त्याची रिपेमेंट करणार नाही आणि लोनवर लोन घेऊन एका डेप ट्रॅपमध्ये फसून जाईल. तसं नाही झालं पाहिजे. त्यामुळे एक लिमिट इथे सेट केल्या गेलेली आहे अंडर आर्टिकल 293. ओके. 293 क्लॉज 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता पैसे कितीपर्यंत रेज केले गेलेले आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये? 50,206 करोड रुपीज. नेक्स्ट, बिटकॉइन हेल्विंग. आता इट इज हेल्ड एव्हरी 4 इयर्स. तिथे काय होते? 50% रिडक्शन इन रिवॉर्ड पेमेंट ऑफ बिटकॉइन मायनर्स. नेक्स्ट, प्रोजेक्ट ईशान. इट इज अबाउट द consolidating 4 airspace, that is Delhi, Mumbai, Kolkata and Chennai into single entity and spanning entire nation. Okay. तर दिस वॉज अबाउट प्रोजेक्ट ईशान. नेक्स्ट काय सांगितले आहे की इंडियाचा जो स्काय आहे तो हार्मोनिज केलं पाहिजे थ्रू ट्रॅफिक मॅनेजमेंट. इट इज म्हणजे प्रोजेक्ट ईशानचाच हा पॉईंट आहे. नेक्स्ट आपण जाऊया. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड गॉट मिनी रत्न स्टेटस अंडर कॅटेगरी 1. आणि मिनी रत्न स्टेटस जे आहे ते मिळण्यासाठी काय काय पाहिजे? प्रॉफिट फ्रॉम लास्ट कन्झिक्युटिव्ह 3 इयर्स. प्री टॅक्स प्रॉफिट जे आहे ते किती असलं पाहिजे? मोर दॅन 30 करोड और अप टू 30 करोड. ओके. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे एस्टॅब्लिश कधी झालं होतं? 1974 मध्ये. नेक्स्ट इज अबाउट अराकू कॉफी. अराकू कॉफी कुठे भेटते? आंध्र प्रदेशमध्ये. ओके. आंध्र प्रदेश. ओके. आंध्र प्रदेशमध्ये अराकू कॉफी भेटते. 2019 पासून इथे GI टॅग मिळालेला आहे याला. अँड इट इज कल्टिवेटेड इन द अराकू व्हॅली ऑफ अलुरी सीतारमई राजा डिस्ट्रिक्ट. ओके. ऑफ आंध्र प्रदेश. नेक्स्ट इज अबाउट कंपोजिट लायसन्स. जे एक्स्ट्रॅक्शन आहे आणि एक्सप्लोरेशन आहे, या दोघांचं पण आता एकच लायसन मिळणार आहे. इट इज अबाउट द इंटिग्रेशन ऑफ एक्सप्लोरेशन अँड एक्स्ट्रॅक्शन लायसन्स फॉर क्रिटिकल मिनरल्स. कारण आपण एक्स्ट्रॅक्शनचं कोणाला अलग जोड देऊ राहिलो आणि एक्सप्लोरेशनचा कोण्या दुसऱ्या कंपनीला देऊ राहिलो, तिथे कॉस्ट बेनिफिट जे आहे ते खूप कमी होते. आपल्याला कॉस्ट बेनिफिट वाढवायचं आहे जेणेकरून आपली इकॉनॉमिक कॉस्ट कमी होईल. त्यामुळे इथे एकाच जागी देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. नेक्स्ट इज अबाउट अपॉइंटमेंट ऑफ RBI गव्हर्नर. आता संजय मल्होत्रा हे जे रेव्हेन्यू सेक्रेटरी होते यांना 26th RBI गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं गेलं. आणि यांची टर्म किती असते? 6 इयरची टर्म असते. इट इज अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. फर्स्ट RBI गव्हर्नर कोण होते? ऑस्बॉर्न स्मिथ इन 1935. आणि फर्स्ट गव्हर्नर ऑफ इंडिपेंडंट इंडिया कोण होते? CD देशमुख. ओके. गव्हर्नर कशाचे? RBIचे. नेक्स्ट इज अबाउट प्रिस्टन कर्व. इट इज द रिलेशनशिप बिटवीन लाईफ एक्सपेक्टन्सी अँड पर कॅपिटा इन्कम ऑफ अ कंट्री. नंतर काय? FPI इज डोमिसाइल्ड ॲज अ गिफ्ट सिटी अँड अलाउड टू इश्यू प्रॉमिसरी नोट टू द इन्व्हेस्टर. आता याच्यात FDIची काही कॅटेगरी दिलेली आहे आणि प्रॉमिसरी नोट काय आहे सगळ्यात पहिले आपण ते बघून घेऊया. P नोट्स आर यूज फॉर मेकिंग इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक फ्रॉम फॉरेन इंडिव्हिज्युअल. म्हणजे कोणी फॉरेन इन्व्हेस्टर असेल तर तो या P नोट्स थ्रू विदाउट रजिस्ट्रेशन इन सेबी तिथे ट्रेड करू शकते इन इंडियन स्टॉक मार्केट. तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जे फॉरेन इंडिव्हिज्युअल असले त्यांना ट्रेड करायसाठी कोणता इन्स्ट्रुमेंट यूज करू शकतो आपण? P नोट्स. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 3 कॅटेगरी दिलेल्या आहे. जसं की फर्स्ट कॅटेगरी इन्व्हेस्टर फ्रॉम गव्हर्नमेंट सेक्टर ऑफ सेंट्रल बँक, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर, जसं की एक्झाम्पल सेंट्रल बँक. सेकंड कॅटेगरीमध्ये कोण कोण असलं पाहिजे? रेग्युलेटेड बोर्ड बेस्ड ऑन फंड. थर्डमध्ये कोण आहे?
those those companies or those institutions which are not there in first and second category, they are listed in थर्ड कॅटेगरी. जसं की चॅरिटेबल ट्रस्ट, इंडिव्हिज्युअल, कॉर्पोरेट हे सगळे थर्ड कॅटेगरीमध्ये येतील. ओके. तर या हिशोबाने इथे एफ-पी-आय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट याला कॅटेगराईज केलेलं आहे. तर हे होते आपले लास्ट न्यूज मित्रांनो. आणि हे जितके पण मी इथे 40 न्यूज तुम्हाला सांगितलेले आहे, हे 40च्या 40 पण खूप इम्पोर्टंट न्यूज आहे आणि यांच्यावरून प्रश्न बनण्याचा चान्स 100% आहे. तर तुम्ही बाकी करंट अफेअर केलेले असाल की नसाल त्याचं काही माहिती नाही मला. पण हे 40 टॉपिक हे तुमचे असणं खूप गरजेचे आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबतच असेच इम्पोर्टंट व्हिडिओ मी घेऊन येत राहील. तुम्ही मला बस तुमचा सपोर्ट द्या आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.